हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. अमलगमेशन टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे अँड टुडे ऑनवर्ड्स वी आर डिस्कसिंग अबाउट द ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. अमलगमेशनचे 4 प्रॉब्लेम घेतले, आपण ते सॉल्व केले, तुम्हाला सोल्युशन पण दिलेलं होतं, त्याच्यावरती टेस्ट पण झाली. ओके, आता आपण काय सुरू करणार आहोत? ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. सिमिलर आहे अमलगमेशनसारखंच ॲब्सॉर्प्शन हे आहे. काय आहे? ओके, लेट अस डिस्कस अबाउट द ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. टुडेज लेक्चर वी विल डिस्कस थेरी ऑन ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत की ॲब्सॉर्प्शनवरची थेरी पाहणार आहोत. अँड टुमॉरो ऑनवर्ड्स वी विल सॉल्व द प्रॉब्लेम रिलेटेड विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. सो व्हॉट डू यू मीन बाय ॲब्सॉर्प्शन? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲब्सॉर्प्शन? ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? When one existing company purchases the business of another existing company, it is known as absorption of a company. बघा, once again I am repeating. When one existing company purchases the business of another existing company, it is known as absorption of a company. एक अस्तित्वात असलेली कंपनी, सध्या चालू असलेली कंपनी दुसरी चालू असलेली कंपनी खरेदी करते. कुठलीच कंपनी बंद पडलेली नाही, दोन्ही कंपन्या चालू आहेत. लक्षात आलं? एक कंपनी दुसरी कंपनी खरेदी करते तेव्हा काय म्हटलं जातं? त्याला ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. आता एक एक्झाम्पल सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बॉम्बे कंपनी अँड पुना कंपनी, बरोबर? ह्या 2 कंपन्या आहेत. कोणत्या? बॉम्बे कंपनी अँड पुना कंपनी आर द 2 एक्झिस्टिंग कंपनी. ह्या दोन्ही कंपन्या चालू आहेत, बॉम्बे कंपनी अँड पुना कंपनी. बॉम्बे कंपनी परचेसेस द बिझनेस ऑफ पुना कंपनी. बॉम्बे कंपनीने काय केलं? पुना कंपनी परचेस केलेली आहे. दिस इज कॉल्ड ॲब्सॉर्प्शन ऑर मर्जर ऑफ ए कंपनी. ॲब्सॉर्प्शनला दुसरं नाव काय आहे? मर्जर ऑफ ए कंपनी. द ॲब्सॉर्प्शन ऑफ कंपनी रिझल्ट्स इन द लिक्विडेशन ऑफ ॲब्सॉर्ब कंपनी. छान व्यवस्थित ऐका, बघा. आता आपण बॉम्बे कंपनीचं आणि पुना कंपनीचं उदाहरण घेतलेलं आहे, बरोबर आहे की नाही? बॉम्बे कंपनीने काय केलं आहे? पुना कंपनीला परचेस केलेलं आहे. म्हणजेच पुना कंपनी कुठे कशा जाणार? लिक्विडेशनमध्ये जाणार. लास्ट सेमला आपण शिकलो आहे लिक्विडेशन म्हणजेच काय आहे? ॲब्सॉर्ब कंपनी जी आहे तिला काय करावं लागतं? लिक्विडेशनमध्ये जावं लागतं. द ॲब्सॉर्प्शन ऑफ कंपनी रिझल्ट्स इन द लिक्विडेशन ऑफ ॲब्सॉर्ब कंपनी. द पर्पज ऑफ ॲब्सॉर्प्शन is to eliminate competition and to secure advantage to large scale companies. कशासाठी ॲब्सॉर्प्शन केलं जातं? आता ह्या बॉम्बे कंपनी आणि पुना कंपनी या सिमिलर कंपन्या आहेत, पण या दोघांच्यामध्ये काय होती? कॉम्पिटिशन होती. आणि मग ही कॉम्पिटिशन काय करायची आहे? अवॉइड करायची आहे. आणि मग ही कॉम्पिटिशन अवॉइड करायची आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट दे वॉन्ट टू सिक्युअर द ॲडव्हान्टेज ऑफ लार्ज स्केल बिझनेस. मोठ्या प्रमाणावरती जे उद्योगधंदे चालतात त्यांचे जे काही फायदे असतात हे फायदे मिळावेत. आणि या दोघांमध्ये जी कटथ्रोट कॉम्पिटिशन असते, हार्मफुल कॉम्पिटिशन असते, ती टाळावी, ती अवॉइड करावी म्हणून काय केलं जातं? ॲब्सॉर्प्शन केलं जातं. द टर्म्स अँड कंडिशन्स इन्क्लूड. आता ह्याच्यासाठी काय काय अटी आहेत, शर्ती आहेत? ओके, काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत? सो फर्स्ट काय आहे? फिक्सेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर द पर्पज ऑफ टेक ओव्हर ऑफ ए बिझनेस. अमलगमेशनमध्ये आपण शिकलो आहे परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय, त्याच्या मेथड्स कोणत्या असतात, बरोबर? सेम वे इथे पण काय आहे की ही बॉम्बे कंपनी आणि पुना कंपनी ज्या आहेत या काय करणार आहेत की केवढ्याला बिझनेस करायचा, पहिल्यांदा ती प्राईस फिक्स करायची. म्हणजे काय आहे? फिक्सेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. बिझनेस घेण्यासाठी तो बिझनेस केवढ्याला घेणार आहे त्याची प्राईस फिक्स करायची. देन सेकंड स्टेप इज रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲन ॲब्सॉर्ब कंपनी. आता ह्या ॲब्सॉर्ब कंपनीची म्हणजे काय आहे की बॉम्बे कंपनी पुना कंपनीला घेणार आहे. मग पुना कंपनीच्या ज्या काही ॲसेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत, या केवढ्याला घ्यायच्या हे ठरवायचं. रिव्हॅल्युएशन
काही वेळेस त्याची प्राईस इन्क्रीज असते, काही वेळेस प्राईस काय असते, डिक्रीज असते. मग नक्की प्राईस काय आहे हे डिसाईड करायचं. ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटीज मे नॉट बी टेकन ओव्हर बाय ॲब्सॉर्बिंग कंपनी. काही वेळेस सगळ्याच ॲसेट घेतल्या जातील असं नाही. काही ॲसेट काय केले जातात की त्यांना ठेवून घ्यायला सांगितले जातात. तुम्ही विका, तुम्ही लायबिलिटी मिटवा, अशा पद्धतीने पण काही ॲग्रीमेंट असतात. सगळ्याच ॲसेट्स घेतल्या जातील असं नाही. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल पेएबल टू ॲब्सॉर्ब कंपनी ॲज ए पार्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन. बरं ना, की त्यांचे काही आता पुन्हा कंपनी जी आहे तिचं पण काय असणार आहे, मार्केटमध्ये काही गुडविल असणार आहे. मग त्या गुडविलचं व्हॅल्युएशन करणं पण गरजेचं असतं आणि म्हणून काय आहे की तो एक परचेस कन्सिडरेशनचा पार्ट असला पाहिजे. देन मोड ऑफ पेमेंट. मग हे परचेस कन्सिडरेशन समजा 1 करोड 2 करोड काय जी ठरलेली आहे ती प्राईस कशी देणार आहे, शेअर्स देणार, डिबेंचर्स देणार, प्रेफरन्स शेअर्स देणार, कॅश देणार म्हणजे बँकेमध्ये जमा करणार, ही कुठली मोड आहे हे पण सांगणं गरजेचं असतं. बरोबर, किंवा कॉम्बिनेशन असतं. काही शेअर्स असतात, काही डिबेंचर्स असतात, काही बॉन्ड्स असतात, काही प्रेफरन्स शेअर्स असतात, काही पार्ट काय असतो, कॅश असतो. म्हणजे मोड ऑफ पेमेंट मस्ट बी डिसाइडेड. काय आहे की ते पण ठरवलं पाहिजे. म्हणजे कोणकोणत्या कंडिशन्स आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स. तर पहिल्यांदा आहे फिक्सेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, PC, फिक्सेशन ऑफ PC. देन सेकंड रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. थर्ड काय आहे, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आणि फोर्थ काय आहे, डिसाईड मोड ऑफ पेमेंट. कशा पद्धतीने पैसे देणार, PC डिस्चार्ज कसा करणार आहे हे पण ठरवणं गरजेचं असतं. लक्षात आलं. अमलगमेशनसारखंच सेम ॲब्सॉर्प्शन पण आहे. आता अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. काय अकाउंटिंग ट्रीटमेंट देणार आहे, कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे, स्टेप बाय स्टेप आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे, अमलगमेशनमध्ये पण आपण काय करत होतो, वी हॅव टू कॅल्क्युलेट PC, परचेस कन्सिडरेशन. सेम वे इन ॲब्सॉर्प्शन हिअर ऑल्सो वी हॅव टू कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन. आपण काय करणार आहोत, परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करणार आहोत. देन सेकंड स्टेप इज क्लोजिंग द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ ॲब्सॉर्बिंग कंपनी बाय पासिंग नेसेसरी एंट्रीज अँड प्रिपेरिंग लेजर अकाउंट्स. दुसरी स्टेप काय आहे की हे ॲब्सॉर्बिंग कंपनीच्या सगळे बुक्स काय आहेत क्लोज करायचे आहेत. त्याच्यासाठी लेजर अकाउंट आणि जर्नल एंट्रीज आपण पास करणार आहोत. देन पासिंग द एंट्रीज इन द बुक्स ऑफ ॲब्सॉर्बिंग कंपनी in order to incorporate assets and liabilities taken over from absorbed company. मग ह्या कंपनीकडून खरेदी केलेल्या ॲसेट्स, लायबिलिटीज याच्या सगळ्याची आपल्याला रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांची आपण काय करायचं आहे, आपण नवीन कंपनी म्हणजे आपण नवीन कंपनी म्हणत होतो अमलगमेशनमध्ये, इथं काय म्हणायचं, ॲब्सॉर्ब्ड कंपनी. मग ह्या ॲब्सॉर्ब्ड कंपनीच्या अकाउंट्समध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, जर्नल एंट्रीज पास करणार आहोत. देन अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर ॲब्सॉर्प्शन इज सिमिलर टू अमलगमेशन ऑफ कंपनीज. आपण अमलगमेशन ज्या पद्धतीने करत होतो त्याच पद्धतीने काय आहे की याची अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे. बरोबर, अमलगमेशनमध्ये जसं आपण काय करत होतो, पहिल्यांदा PC कॅल्क्युलेट करत होतो. बरोबर, PC कॅल्क्युलेट केलं की डिस्चार्ज ऑफ PC तिथे जायचं, म्हणजे मोड ऑफ पेमेंट तिथे येत होतं. नंतर आपण काय करायचो की अकाउंटिंग एंट्रीज इन ओल्ड कंपनीज, अकाउंटिंग एंट्रीज इन न्यू कंपनी. काही वेळेस आपण काय करत होतो, कॉम्बिनेशन लेजर अकाउंट्स ओपन करत होतो, लेजर अकाउंट्स इन द ओल्ड कंपनी, लेजर अकाउंट्स इन द न्यू कंपनी, आणि लास्ट आपण काय करत होतो, बॅलन्स शीट करत होतो. बरोबर, सेम वे इथं पण काय आहे, याच पद्धतीने आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट द्यायची आहे. सोपा टॉपिक आहे, सोपे प्रॉब्लेम आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. अमलगमेशनसारखे लेंदी प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. आणि अमलगमेशनचा बेस तुमच्याकडे असल्यामुळं तुम्हाला हे ॲब्सॉर्प्शन खूप सोपं वाटणार आहे. ह्या मी नोट्स सेंड करते तुम्हाला, त्या नोट्स लिहून घ्या आणि आपण उद्या प्रॉब्लेम पण सेंड करते, तो प्रॉब्लेम पण तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, बाय बाय.